हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी अमृता आणि तुम्हा सगळ्यांचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे. तर इथे मी साडी घातलेली होती. फायनली माझी साडी पण घालून झालेली होती. तर गाईज कसा वाटला माझा हा लुक? तर ही गाईज माझी दिवाळीतली साडी आहे. माझ्या वडिलांनी मला घेतलेली आहे आणि मस्त आहे का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर गाईज इथे मी मेकअप वगैरे काही केलं नव्हतं. मी तसंच उरकून पटकीरनं गेले सामान ठेवायला, कारण खूप उशीर झालेला होता आणि शाळेतली मुली 6:30 नंतरच घरी येतात आणि आम्ही असं ठरवलं होतं की 7 वाजताच आमचं गुगीचं बोरनान घालायचं. त्याच्यामुळे मग आम्ही पटकन तयारी करत होते आणि मला खूप उशीर झालेला होता. डेकोरेशन केलेल्याचा व्हिडिओ पण पडेल तुम्हाला. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये मी बरंच काय काय घेतलं होतं. माझ्या घरी जे मी गुगीचं बोरनान घालायचेच नव्हते, तरी पण माझ्या बजेटमध्ये जेवढं होतं तेवढं घातलं आणि घरीच माझ्यापाशी सामान होतं त्याचंच घातलं. आणि आईनं मला तिळाची 2-3 वड्या वगैरे दिल्या त्या 2 प्रकारच्या. आणि हे बिस्किटं, बोरं वगैरे, चिप्स, चॉकलेट वगैरे बरंच सामान मी ट्युशनवरून आणलेलं होतं. आणि मग असं आणि मला भरपूर मोठं घालायचं होतं, पण मी साधं सिंपलच घातलं गाईच. मग घालणारच नव्हते, पण मी नंतर म्हटलं जाऊ द्या, प्रत्येकच वर्षी म्हणते घालणार नाही आणि ह्या वर्षी असं छोट्या बजेटमध्ये घातलं. तर आमची गुगी सारखी मध्ये करायची, तिला चॉकलेट एवढी खूप आवडतात ना, मग मला तिला खायला देत होती. आणि गाईज हे ना मी किचन कट्ट्यावर झाकून ठेवलेलं होतं, कारण आमची गुगीनं बघितलं ना काय खरंच नव्हतं. मग तिनं सामान ठेवलंच नसतं तिनं हे कोणतंही सामान, म्हणून मी त्याच्यावर झाकून ठेवलेलं होतं. मग नंतर इथे मी पटपट सगळं सामान मांडून घेत होते. तर इथं गाईज ना काय, इथं आमच्या गुगीनं काय केलं माहिती का, ते क्रीमचे बिस्किट होते त्याची सगळी क्रीम खाऊन टाकलेली होती. आणि मग नंतर मी सगळं असं व्यवस्थित लावत होते. आणि गाईज तुम्हाला सांगायचंच विसरलं, आम्ही ना घरीच हलव्याचे दागिने केले, कारण की आम्ही ठेशनला आम्हाला काहीच मिळालं नाही डेकोरेशनचं सामान ठेशनला. हलव्याचे दागिने वगैरे, पुन्हा गुगीचे नाव वगैरे, पहिले बोरनान वगैरे आम्हाला काहीच मिळालं नाही, म्हणून आम्ही घरीच तयार केलं गाईज. हे बघा अशा प्रकारे ग्लिटरचं पेपर वगैरे आणून, कार्डशीट आणून वगैरे. मग नंतर सगळं माझं सामान मांडून वगैरे झाल्यानंतर पोरांना पण मी वरती बोलवून घेऊन आले, मुलींना वगैरे. जास्त आमच्या बिल्डिंगमध्ये मुलं वगैरे नाहीत, कारण की नवीनच राहायला आलेले आहेत, त्याच्यामुळं 7-8 जणच होती. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये जास्त तर मुलीच आहे आणि कमीत कमी 2-3च मुलं आहेत. मुलं तर घरी नव्हते आणि 2 जणांची फॅमिली पण घरी नव्हते, त्याच्यामुळे जेवढ्या माझ्या ओळखीच्या मुली आहेत तेवढ्यांना मी बोलवलं होतं. आणि गाईज तुम्हाला सांगायचं काय, आमची गुगीना काहीच हातामध्ये घालून देत नाही, बांगड्यांना, गळ्यातलं वगैरे. आणि मला प्रश्न पडला होता, मी एवढं खरं घरी मेहनत करून हलव्याचे दागिने बनवले खरे, पण तिनं घालल का नाही काय माहीत नव्हतं. तर माझी बहीण म्हणली बनव, बघू आपण तिला कसं तरी नादी लावून वगैरे घालू. तर गाईज इथे तिनं हलव्याचे दागिने घालायलाच तयार नव्हते. नंतर मुलींना म्हटलं तिला थोडंसं नादी लावा, तिचं इंटरेक्शन करा ना तुमच्याकडं, म्हणजे असं तिला ह्या मुलींनी थोडंसं क्लॅपिंग केलं, तिकडं पलीकडे डान्स वगैरे केलं, म्हणून तिनं तयार होत होते घालायला. बघा तिनं हसत पण होती व्हिडिओमध्ये. म्हणून मी थोडं करून तिला पटकीनं सगळं दागिने वगैरे घातले. आणि गाईज मी खूप दागिने करणार होते, पण आम्ही कमीच का दागिने केले. तिचे 2 बाजूबंद हातातले आणि वरती चोकर आणि लांब गळ्यातलं वगैरे केलं. तर तिला कमरेला बांधायला कमरपट्टा पण करायचा होता आणि डोक्याला बांधायला टोप पण करायचा होता. तिने घालेल का नाही ह्याच्यासाठी आम्ही केलेलं नाही. कसं बसं बहीण म्हटली एवढं तरी कर, घातलं तर ठीक, नाही घातलं तर आपण तिला नादी लावून घालू. तर इथे बघा तिनं घातलेलं होतं सगळं, मी कसं बसं तिला नादी लावून घालत होते, कारण तिकडे पलीकडे मुली बघा ना तिला हे करत प्रोत्साहन देत होत्या, हसत होत्या, क्लॅपिंग करत होत्या, डान्स करत. इथे बघा आरती तिला बसवायचा प्रयत्न करते, पण तिने खाली बसतच नव्हती. नंतर मी बसवलं तिला. हे बघा आम्ही सगळं घरीच हलव्याचे दागिने केलेत गाईज हे, कारण की ज्या दुकानात आम्हाला हलव्याचे दागिने भेटणार होते ना, त्या दुकानात मी मुठीलट भांडणं करून आले गाईज. काय झालं तुम्हाला नंतर त्याची स्टोरी सांगेन कधीतरी, कारण की त्या दुकानदारांना खूप वाईट वागणूक दिली. आमच्या गुगीकडून थोडंसं झुमक्याचं तुटलं खाली आणि मला म्हटलं तुम्हाला 100 रुपये भरावं लागतं. आणि मग मी ती भरली, त्याच्यासंग भांडणं पण करून आले, कारण की मला लय राग आला. आणि त्या दुकानात हलव्याचे दागिने होते काय, दुसरीकडे कुठेच नव्हते. आम्ही खूप शोधलं सगळीकडे, पण मिळलेच नाही. त्या दुकानात ज्या दुकानात त्या दुकानात भांडणं करून आले मी. याच कारणासाठी मी भांडणे केले. तर लहान मुलांना काय कळतं गाईज, त्यानंतर तसं वागणूक दिली. नंतर तुम्हाला कसे वाटले माझे हलव्याचे दागिने नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
बघा. जमले का मला नक्की ते पण सांगा. बायकांना वगैरे बोलवलेलं नव्हतं, फक्त मुलींनाच बोलवलं. मग नंतर आम्ही सगळं वगैरे घेतलेलं, मांडलं, चॉकलेट वगैरे, पाक वगैरे सगळे मिक्स केले, बिस्किट वगैरे. आणि मग नंतर आमची गुंगी पण मध्ये मध्ये लुडबुड करत होती. तुम्ही पहा बघा कशी करत होती. आणि मग अशा प्रकारे आम्ही सगळं सामान वगैरे मिक्स केलं गाईज. आणि मग इथे पुन्हा नंतर गुगीला मी नंतर ह्याच्यावरती बसवले चौरंगावर. आणि आमची गुगी ना खूप एक्साइटेड झालेली होती की तिचं असं काय घालणार होते. आम्हाला वाटलं गुगी करून द्यायची नाही असं काही, पण तिनं खूप एन्जॉय केलं गाईज. तुम्ही बघत चालच पुढे, पण तिनं बघा तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय केलेला आहे. आणि बघा तुम्ही आमची गुगी किती मस्त एन्जॉय करत आहे. तिनं काही सुद्धा केलेलं नाही आणि उलट तिनं तिच्या अंगावर सल्ल्या झाडत होते. ते बघा आमची गाईज किती गुगी एन्जॉय करत आहे. तिने स्वतःच अंगावर टाकून घेत होते सगळं सामान वगैरे. मला खूप आनंद झाला की गुगीनं असा पहिलाच कार्यक्रम आहे की तो करून दिला. आणि मग नंतर सगळ्या मुलींचे मी व्हिडिओ वगैरे शूट केले. आणि कसा वाटला गाईज तुम्हाला माझा हा बोरनांचा व्हिडिओ, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही ना मी गुगीचा पहिल्यांदाच घातलेला आहे, मला जमलं का आहे ते पण सांगा. नंतर गुगीच्या सगळ्या फ्रेंड्स आलेले, त्यांनी चेअर्स वगैरे केले. मग जाताना त्यांचा व्हिडिओ पण शूट केला. तर गाईज कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही पण तुमच्या इकडे अशाच प्रकारचे बोरनान घालतात का? आमच्या इथे तर असंच घालतात गाईज. तर अशा प्रकारे आम्ही गुगीचा बोरनांचा पहिला सेरेमनी गुगीच्या फ्रेंड्स बरोबर सेलिब्रेट केला. तर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा गाईज. आणि नक्कीच माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील गाईज. तर बाय एव्हरीवन.